खासदार संजय राऊतांविरोधामध्ये राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। शिवसेनेच्या खासदार ज्योती वाघमारे यांनी आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे। संजय राऊतांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। महिला प्रतिनिधींचा अपमान होत असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। संजय राऊत यांच्या गेल्या 4 वर्षातील वादग्रस्त विधानांची आणि वर्तनाची गंभीर दखल घेऊन त्यांच्यावर तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी आग्रही मागणी खासदार वाघमारे यांनी केली आहे। तुमच्या मुलींच्या समोर, तुमच्या आईच्या समोर तुम्ही अशा पद्धतीची भाषा वापराल का? मग दुसऱ्यांच्या आया बहिणी या आया बहिणी नाहीयेत का? राजकीय विरोध एका बाजूला, परंतु राजकीय विरोधाचं निर्लज्ज प्रदर्शन करत संजय राऊत ज्या पद्धतीची भाषा रोज पत्रकार परिषदेमध्ये वापरत आहेत आणि पुन्हा उद्दामपणानं आणि अरेरावी करत पत्रकारांना त्या शिव्या कट करू नका म्हणतात, मला वाटतं हा महाराष्ट्रातल्या आया बहिणींचा तर अपमान आहेच, पण पत्रकारांचा, माध्यमांचा सुद्धा अपमान आहे, कारण त्यांना रोज सकाळी ही अश्लील शिवीगाळ ऐकायला मिळते। त्यामुळे मी एक महिला खासदार म्हणून तर या गोष्टीचा निषेध नोंदवतेच की इथून पुढं त्यांनी अशा पद्धतीची भाषा वापरू नये। संजय दीना पाटील तर दिलगिरी व्यक्त करतील, जर संजय राऊतांचा जमीर जिंदा असेल, जर त्यांचा आत्मा जिवंत असेल, जर त्यांना माता भगिनींच्या बद्दल सन्मान असेल, तर त्यांनी उद्याच्या उद्या महाराष्ट्रातल्या महिलांची माफी मागावी, अन्यथा त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील।